संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली अमेरिका आणि इराण यांच्यातली शांतता बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. दोनही देशात अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती वान्स हे मायदेशात परतले सुद्धा. पाकिस्तानात झालेल्या या बैठकीत कोणताही निष्कर्ष न निघाल्याचं खापर इराणनं मात्र अमेरिकेवर फोडलंय. यातच इस्लामाबाद इथं झालेली शांतता चर्चा फिसकटल्यानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी स्पष्टपणे सांगितलं की या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आमची 21 तास प्रदीर्घ चर्चा झाली, पण आम्ही कोणत्याही करारावर पोहोचू शकलो नाही. अमेरिकेनं अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव दिला होता. JD व्हान्स यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट दिसतंय की दोनही देशांमधले मतभेद अजूनही तीव्र आहेत. अणु कार्यक्रम आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या मुद्द्यांवर कोणताही करार झालेला नाही. व्हान्स यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत काहीही सांगितलं नाही. यातच अमेरिकेत बसलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पाकिस्तानात इराणशी सुरू असलेल्या बैठकीकडे बारीक लक्ष होतं. त्यांनी अनेकदा हॉटलाईनवरून व्हान्स यांच्याशी फोनाफोनी केल्याचंही म्हटलं जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेत यावेळी म्हटलं की करार होवो किंवा न होवो, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आधीच जिंकलोय. यावरून अमेरिका तडजोडीला बळी पडण्याऐवजी सध्या तरी दबाव तंत्र सुरू ठेवू इच्छिते. नेमकी हीच गोष्ट परिस्थितीला अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. वाटाघाटींमध्ये प्रगती झाली नाही तर 2 आठवड्यांची शस्त्रसंधी सुद्धा मोडली जाऊ शकते. जर असं झालं तर युद्ध पुन्हा भडकायला वेळ लागणार नाही असा कयास बांधला जातोय. इराणची सरकारी वृत्तसंस्था फर्सने पाकिस्तानमधील इराणी शिष्टमंडळाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. इराणचा विश्वास आहे की अमेरिकेला जगासमोर आपली गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठीच या चर्चेची गरज होती. इराणचा आरोप आहे की युद्धभूमीवर पराभव आणि अपयशांना सामोरं जाऊनही अमेरिका माघार घ्यायला तयार नव्हती. चर्चेच्या टेबलवर ती अशा अमान्य अटी लादत होती जेणेकरून चर्चा फिसकटल्याचा दोष हा अमेरिकेला इराणवर टाकता येईल. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी चर्चेदरम्यान एका व्हिडिओ संदेशात स्पष्टपणे सांगितलं की ही मोहीम अजूनही संपलेली नाही. आम्ही अजूनही लढतोय. इराणकडे अजूनही संवर्धित युरेनियम आहे जे कराराद्वारे किंवा इतर मार्गाने नष्ट केलंच पाहिजे. जर राजनैतिक वाटाघाटी अयशस्वी ठरल्या तर लष्करी पर्याय अजूनही उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच अमेरिका आणि इराण यांच्यात या बैठकीत पाकिस्तानमधल्या इस्लामाबादमधले सुरू असलेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही असंच दिसतंय. त्यामुळे असं असताना आता पुढे काय होणार? पुन्हा युद्ध भडकणार का? जग पुन्हा या युद्धामुळे वेठीला धरणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.